नमस्कार. माय फिलॉसॉफी चॅनलमध्ये मित्रांनो आपलं स्वागत आहे. आपण बघा जनरली आपण श्रीमंत गरीब अशा गोष्टीमध्ये नेहमी असतो. कोणाकडे जास्त पैसा आहे, कोणाकडे जास्त दारिद्र्य आहे, ह्या गोष्टींचा आपण विचार करतो, बरोबर. पण आपण कधी पुनर्जन्म ह्या गोष्टीवर कधी विचार केला आहे का? पुनर्जन्म असतो की नसतो, बरोबर. तर नक्कीच हा विचार आपण केला पाहिजे. आता बहुतांश लोक या जगातले किंवा अनेक धर्म आहेत, त्यामध्ये असं मानलं जातं की पुनर्जन्म आहे आणि काही लोकांमध्ये असं मानलं जातं की पुनर्जन्म नाही आहे. ठीक आहे. तर ह्या विषयावर आपण थोडं बोलूया की बघा, एकाच नक्षत्रामध्ये किंवा एकाच टाईम पिरियडमध्ये दोन मुलं जन्माला आली. एका धनाढ्य वैभव असलेल्या एका श्रीमंत घरामध्ये एक मुलगा जन्माला आला, सोन्याचा चांदीचा जो पण आहे चमचा घेऊन जन्माला आला. आणि आपल्याला आताच माहीत पडलं की त्याच्याकडे खूप वैभव आहे. मरस्तोपर्यंत त्याचा पैसा संपणार नाही, वैभव संपणार नाही, एवढं धन त्याच्याकडे आहे. आणि त्याच नक्षत्रामध्ये त्याच सेम टाईम पिरियडमध्ये एखाद्या झोपडीमध्ये एका गरीब दाम्पत्याला एक मुलगा झाला आणि तो जन्म होताच आपण सांगू शकतो की बाबा याच्याकडे अथांग दारिद्र्य आहे मरस्तोपर्यंत, बरोबर. तर हे असं का होतं? जर ईश्वर आहे, निसर्ग आहे, बरोबर, तर तो असा भेदभाव करणार नाही. आता जे लोक थोडे नास्तिक आहेत, नास्तिक मी म्हणणार नाही, पण जे लोक थोडे विचारवंत वेगळ्या प्रकारचे विचार करतात की पुनर्जन्म नसतो वगैरे, तर ते बोलतील की त्यांच्या हिशोबाने पण हा कॉन्सेप्ट बोलतोय तो मी बरोबर आहे की निसर्ग जर नेचर सगळं घडवतं आहे तर नेचर हा भेदभाव कधीच करणार नाही. त्यांच्या हिशोबाने समजा नास्तिक लोकांमध्ये समजा देव पुनर्जन्म हे काही नसतं कॉन्सेप्ट. तर आपण त्यांच्या दृष्टिकोनातून जरी विचार केला, बरोबर, तरी असं सिद्ध निसर्ग किंवा नेचर किंवा हे मूलतत्व आहे जे निसर्गामध्ये, ते कोणत्या जीवाबरोबर भेदभाव नाही करणार ना, बरोबर. भेदभाव कधी होईल? भेदभाव किंवा कमी जास्त किंवा असंतुलन म्हणजे काही वेगळ्या गोष्टी आहेत, डिफरन्शिएट गोष्टी आहेत, या कधी होतात? कमी जास्त, ठीक आहे, कोणाकडे जास्त आहे कोणाकडे कमी आहे, ह्या कधी होतात? जेव्हा हे एक संतुलन मॅनेज करणारे कोणती तरी व्यक्तिमत्व आहे किंवा कोणती तरी ऊर्जा आहे, तेव्हाच होणार. ऑटोमॅटिक फंक्शनमध्ये हे पॉसिबल नाही, बरोबर. म्हणजे कोणीतरी हे जीवन बॅलन्स करण्यासाठी हे फंक्शन बनवलं असेल तर हे होणार, बरोबर. तर ते आपण समजून घेऊया अगोदर हे का होतं. आता जर जे लोक देव मानत नाही किंवा पुढचा जन्म मानत नाही, हाच जन्म आहे तोच मानतात, तर त्यांच्यामध्ये असं पण आहे ना की निसर्ग असंही करू शकला असतं ना की एखाद्या खराब पिरियडमध्ये जेव्हा ज्या नक्षत्रामध्ये एखादं मूल जन्माला येईल आणि त्याचं नशीब एकदम खराब असेल, तर निसर्ग त्या पिरियडमध्ये मुलं जन्माला घालून देणार नाही ना, कारण नेचर तर चांगलंच आहे. पण तसं होत नाही, बरोबर. इवन त्याच्या उलट सेम नक्षत्रामध्ये मुलं जन्माला येतात आणि एक अथांग पैसा येतो एकाकडे आणि एकाकडे अथांग दारिद्र्य येतं, बरोबर. पण हे का होतं? मागच्या काही जन्मांमुळे आपण जे पाप पुण्य केलं आहे त्याचं बॅलन्स शीट आहे ते मेंटेन करण्यासाठी आपण अशा अवस्थेमध्ये जन्माला येतो मनुष्य म्हणून. लक्षात आलं का? प्राण्यांमध्ये हे सगळं कॅल्क्युलेशन नसतं, पण मनुष्य ह्या जन्मामध्ये ह्या योनीमध्ये हे कॅल्क्युलेशन असतं. त्यामुळे आपण ना शक्य होईल तेवढं ना आपण चांगलं वागलं पाहिजे. समजा शेजाऱ्याने किंवा नातलगाने कोणीही, आपले मित्र आहेत, दुश्मन, वॉटेवर, कोणीही आपल्याबरोबर समजा काही केलं तर आपण त्याच्या उलट त्यांच्याशी ते करायचं नाही आहे. काय होणार ना की कदाचित काय माहिती मागच्या जन्मात आपण त्याबरोबर केलं असेल म्हणून तो ह्या जन्मात आपला करतो आणि परतफेड करतो निसर्गाच्या थ्रू, ठीक आहे. तर हे आपल्याला जाणीव नसते की तो करतोय की हे निसर्गाने ठरवलेलं आहे. तर आपल्याला काय ती जाणीव नसते आणि आपण ते शोधायला पण जायचं नाही आहे. ह्या उलट आपण काय करायचं आहे की आपण लक्ष द्यायचं नाही तिकडे, आणि तो जर चुकी करतोय किंवा आपला अन्याय करतोय तो थोडा सहन करून पुढे चालत राहायचं आहे. दरवेळेला नाही, पण बहुतांश वेळेला असं आपल्याला करायला पाहिजे, ठीक आहे. हां, जेव्हा जीवावर गोष्ट येते तेव्हा ठीक आहे, तेव्हा तुम्ही विरोध करता, ठीक आहे. पण जोपर्यंत तुम्हाला शक्य आहे तोपर्यंत तुम्ही विरोध करू नका. थोडं सहन करा, सहनशील बना आणि पुढे चला. तो त्याचा कर्म सेटल करत असेल समोरचा माणूस, आणि जर त्याला आपण रिप्लाय चुकीचा दिला तर आपलं कर्म नवीन बनेल आणि ते बनू नये याची आपण काळजी घेतली पाहिजे. आणि चांगलं वाईट हे अवेअरनेसपणे, जागरूकपणे आपण जीवन जगलं पाहिजे. आपल्यामुळे कोणालाही त्रास होऊ नये याची आपण दक्षता घेतली पाहिजे. म्हणजे काय होईल, पुढचा जन्म आपला चांगला मिळेल. मग आपलाही जन्म चांगल्या नक्षत्रात येईल आणि चांगल्या घरात जन्म होईल आणि आपण उपभोगू, ठीक आहे. तर लक्षात घ्या, या व्हिडिओचा सांगण्याचा उद्देश एकच होता की पुनर्जन्म हा हमखास असतो
आपल्या सनातन धर्मामध्ये, आपल्या अध्यात्मामध्ये हे शिकवलं आहे की पुनर्जन्म हा असतोच असतो. खूप छोटीशी गोष्ट आहे, जास्त मोठं नाही आहे, रॉकेट सायन्स नाही आहे हे जाणून घेण्यासाठी. त्यामुळे कोणी आस्तिक असो किंवा नास्तिक असो, सगळ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की पुनर्जन्म असतो आणि त्यानुसारच आपण आपले चांगले वाईट कर्म केले पाहिजेत. ठीक आहे. तर चांगले कर्म करा म्हणजे पुनर्जन्म चांगला मिळेल. माझं तर म्हणणं हेच आहे. ठीक आहे. स्वतःची काळजी घ्या. खुश राहा.